नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात महापालिका विशेष बुलेटिन. काही झालं तरी भाजपला हरवायचं आहे. कोणी येऊ दे अथवा नको येऊ दे, पण मी लढणार आहे असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केलाय. कोणी ओळखत नव्हतं त्या भाजपला खेडोपाडीत नेलं, पण भाजपाचा वाईट अनुभव आला असं उद्धव ठाकरे म्हणाले. इतके वर्ष निवडणूक लढलो, मुंबई कोणी हिसकावू शकलं नाही. ठाकरे बंधू एकत्र येण्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. 16 तारखेला जल्लोष करायचा आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मतदानासाठी साथ घातली आहे. 31 तारखेनंतर कुणी सोबत आलं नाही तरी एकटं लढणार असं उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरेंचे शिवसैनिक खरे निष्ठावंत आहेत असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांवर विश्वास व्यक्त केलाय. मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांचंच राज्य येणार, 16 तारखेला जल्लोष होणार असल्याचा दावा त्यांनी व्यक्त केलाय. ठाकरेंची शिवसेना मराठी नाव पुढे, सत्ता कुटुंबासाठी या धोरणावर चालते असा गंभीर आरोप करत भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिले. मराठी माणसाचं नाव पुढे ठेवून भावनिक वातावरण तयार केलं जातं, पण पद, ताकद आणि निर्णय मात्र एका कुटुंब राजवटीतच केंद्रित राहतात असा घणाघात बन यांनी केलाय. पनवेल महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी न मिळाल्याने भाजपाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी नाराज आहेत. नाराज पदाधिकारी शिंदेच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. पनवेलमध्ये भाजप शिवसेनेची युती अजूनही जाहीर झाली नाही. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता मानली जाते. मुंबई महानगरपालिकेत अजित पवार गट स्वतंत्र लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. या निवडणूक प्रचाराची जबाबदारी माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर सोपवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे सेना आणि भाजपने अजित पवार गटासोबत युती करण्याचा नकार दिल्याने हा निर्णय घेण्यात आलाय. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी अखेर अधिकृतपणे आघाडी जाहीर करत जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आणलाय. या आघाडी अंतर्गत वंचित बहुजन आघाडी मुंबईतील 62 वॉर्डांमध्ये निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात जागा वाटपाबाबत चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम देत दोन्ही पक्षांनी मुंबईत एकत्र लढण्याचा निर्णय जाहीर केलाय. काँग्रेस आणि वंचित हे नैसर्गिक मित्र आहेत. ही आघाडी सत्तेसाठी नाही तर विचारांसाठी आहे. हा आकड्यांचा खेळ नसून विचारांचा मेळ आहे. जागांपेक्षा विचारांना आम्ही प्राधान्य देत आहोत असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. काँग्रेस आणि वंचित हे दोन मित्र पक्ष असून मुंबई महापालिका निवडणूक आम्ही एकत्र लढणार आहोत अशी घोषणाही सपकाळ यांनी केली आहे. मीरा भाईंदर महापालिकेसाठी 24 तासात महायुतीचा निर्णय घ्या, अन्यथा स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊ असा अल्टिमेटम मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपाला दिलाय. यावेळी सरनाईक यांनी ठाम भूमिका घेत भाजपकडे एकच मागणी केली आहे. आमचे जे पदाधिकारी भाजपने आपल्या पक्षात घेतले आहेत ते आम्हाला परत देण्यात यावेत अशी स्पष्ट अट त्यांनी मांडली आहे. या घडामोडींमुळे मीरा भाईंदर मधील राजकीय वातावरण तापलं असून पुढील 24 तासात भाजप काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी रामगिरी निवासस्थानी इच्छुक उमेदवारांची गर्दी पाहायला मिळाली. अवघे 2 दिवस शिल्लक असताना अजूनही उमेदवार जाहीर न झाल्याने इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे. उमेदवारी पक्की करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला भेटण्यासाठी आलो असं कार्यकर्त्यांनी सांगितलंय. कोल्हापुरात शिंदेची शिवसेना आणि भाजपमधील वाद उफाळला. कृष्णराज महाडिक यांना उमेदवारी दिल्याने भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले. यामुळे खासदार धनंजय महाडिक यांनी खासगी चर्चांमध्ये माघार घेत असल्याची माहिती दिली आहे. नाशिकमध्ये युतीची शक्यता धुसर आहे. भाजपकडून 122 जागांपैकी 85 जागांची मागणी करण्यात आली आहे, तर शिंदे सेनेकडून 45 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 30 जागांचा प्रस्ताव देण्यात आलाय. तीनही पक्षांचे प्रमुख नेते प्रस्तावावर अंतिम निर्णय घेणार आहेत. चंद्रपूर महापालिका निवडणुकीसाठी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्या असून जागा वाटपाचा सर्वात मोठा फॉर्म्युला जाहीर झालाय. या युतीत जागांचे 50-50 वाटप करणार असल्याची माहिती समोर आली आहे. लातूर महानगरपालिका निवडणुकीत महायुती होणार की फुटणार यावर शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महायुतीतील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आमदार संजय बनसोडे यांनी जाहीर भाषणात महानगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार असं थेट विधान केलंय. या विधानामुळे लातूरमध्ये महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र दिसतंय. या होत्या काही महापालिका विशेष बातम्या. पाहत रहा LS मराठी.